बिराडे त्या समेत रघुनाथजी तुपे या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते या सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत। जबरदस्त बॅटिंग युवराज कंटेची 17 चेंडूत 39 धावा त्यांना कॉन्ट्रीब्यूट केल्या आणि तो ठरला पिंक पॅन्थर कान्हारलेच्या विजयाचा शिल्पकार। 500चे कॅश प्राइज आहे लक्ष्मणजी सुरोजे गणोजी सुरेश यांच्या वतीने ते देखील आपण देत आहोत। ऑल द बेस्ट युवराज अँड ऑल टीम। अपकमिंग मॅच साठी भूषणजी कंटे त्या समेत पिंक पॅन्थर कान्हारले संपूर्ण युनिटला कॉंग्रॅच्युलेशन असेल, त्याचबरोबर ऑल द बेस्ट असेल। चालू सामना सुरू होतोय प्री क्वालिफिकेशनचा सामना। यातील जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि यदा कदाचित नशिबाचा कौल विविध संघाच्या बाजूने लागला तर तो संघ मात्र तुम्हाला या चेतन स्मृती चषकाच्या मेगा फायनल मध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळेल। निर्णायक सामन्यात दोन तगड्या फौजा चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं या क्रीडांगणावरती उपस्थित झालेले आहेत। पराग वारिस बालुक आणि त्यांच्या विरोधात आदर्श 11 दानिवली। सामना सुरू होतो कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव। इन्व्हाइट करूयात सुनीलजी शेळके सरांना समालोचन कक्षात। थँक्यू सो मच। पहिला बॉल बॅकफुटवर आले, दिशा दिली स्कोर लेगला चेस फिल्डर साठी व्हेरी गुड स्टॉप। 2 धावा कंप्लीट झाल्या। तिसऱ्या धाब्याचा कॉल आहे मंगेश बोरचा आणि तिसरी धाव देखील आता सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे। 3 डाव सुरू झालाय महत्त्वपूर्ण सामन्यात बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाचा। सीबी फोटोग्राफीचे सर्व चेतनजी बिराडे यांच्या वतीने दोनही समालोचक करण्यासाठी प्रत्येकी 100 असं 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय, त्यांचं देखील वेलकम आपण करूयात। मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला आहे। जी इकडे आपण बघतो दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत। एका बाजूने आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात आपल्याला संघ भालूक पाहायला मिळतो। सुरुवात झालेली आहे सामन्याला ज्यातून 2 बॉल फेकले गेलेले आहेत। आपण बघतो एकूण धावा आतापर्यंत आहेत धावफलक 10। गणेश विषय तयार आहे स्टॅकिंग याला बॅटर मंगेश भोईर। स्विचचा पवित्रा घेतलेला आहे, चेंडूपळीचा संपर्क आणला, शतरक्षकाच्या अगदी समोर चेंडूने अंतिम क्षणाला लास्ट मोमेंटला उसळी घेतली आणि शतरक्षकाला अवाक केलं। चेंडू सरळ जाऊन सीमारेषेवर धडकला। डिपिश पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघाला, हा चौकार। धावफलक याचमुळे पुढे गेलेले एकूण धावांचा जर आपण विचार केला तर त्या धावांना पोहोचलेल्या आहेत 14 अर्थात 14 पर्यंत। समोर ठेवलेला चेंडू पायांमधून सरळ लॉफ्ट केलेला आहे। मनगटाची प्रचंड ताकद वापरली आणि चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे। आमच्या मुख्य अतिथी कक्षाचं अभिवादन स्वीकारण्यासाठी हा षटकार। थँक्यू। चांगली फलंदाजी मंगेश भोईरची भरत असलेली आपल्याला पाहायला मिळते। समोर ठेवलेला चेंडू फुल लेनचा वाईड यॉर्कर पडल्यानंतर थोडा आतमध्ये आला।
लेंथ वाईज विचार केला तर अत्यंत चांगली लेंथ होती, फुलर लेंथचा चेंडू होता, दिशासुद्धा चांगली होती. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चौथ्या आणि पाचव्या स्टंपवर ठेवलेला चेंडू दरम्यान गोलंदाज भालूकचा आपल्याला पाहायला मिळतो. गणेश याच्या वतीने फेकला गेलेला आहे. धावफलक स्थिर आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि धावफलकावर धावा आहेत 20. शेवटच्या चेंडूवर स्विचचा फटका, स्वतःचा स्टान्स बदलला आणि बॅटची ग्रीप बदलली आणि त्यानंतर चेंडूला धाडलेला आहे. पुन्हा एकदा डिपिश पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. या षटकातील हा दुसरा सक्सेसफुल रिव्हर्स आपण बघितला. आणखी एक चौकार. त्याचं पहिलं षटक संपलेलं आहे, ज्यामध्ये एकूण धावा धावफलकावर जोडण्यामध्ये यश मिळतं. ते फलंदाजी करणाऱ्या संघाला 24. चांगली फलंदाजी राहिलेली आहे. फलंदाज मंगेश भोईरची त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार लागलेले आपण पाहिले आणि हरी मैदानाच्या आतमध्ये अँकरिंग रोल प्ले करतायत. त्याच्याही बॅटमधून 3 धावा आलेल्या आहेत. वेळेचं समायोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच फेकण्यासाठी गोलंदाज नियुक्त केला जातोय. काळूराम विशे याच्याकडे गोलंदाजीचा भार इथे दिला गेलेला आहे. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा चेंडू चेस करत असताना चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज हरी भोईर आणि स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. डीपमध्ये आपण जर क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर त्याच फटक्यासाठी स्वीपर कव्हर आणि त्याचबरोबर डीपिश पॉईंटच्या मध्ये क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. त्यामुळे शॉर्ट अँड वाईड इथे गोलंदाजी केली जाते. आणखी एकदा त्याच दिशेने खेळण्यासाठी फलंदाजाला प्रवृत्त करणारा चेंडू आपण बघतो. शॉर्ट ऑफ गुडलेनचा उजव्या स्ट्रीच्या बाहेर जाणारा चेंडू होता, तिकडेच खेळलेला आहे फलंदाज हरी भोईरने. हरी भोईर खूप संयमी फलंदाज आहे. ज्या वेळेस संयमाची गरज असते त्यावेळेस ते संयम दाखवत असतात आणि जिथे जिथे आक्रमणाची गरज असते तिथे आक्रमण सुद्धा हरी भोईरने दाखवलेलं आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळालेलं आहे. काळूराम पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करतील. एकूण धावा आतापर्यंत आहे 25 अर्थात 25. पुन्हा एकदा स्विच केलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. केतन विशेच्या वतीने टिपला गेलेला आहे झेल. लागोपाठचा तिसरा खरं तर हा अटेम्प्ट होता फलंदाजाचा. या अगोदर 2दा यश मिळालं होतं. इथे क्षेत्ररक्षकाची निवड केली, त्यानेही डायव्हिंग एफर्ट दाखवला, झेल टिपला आणि फलंदाज मंगेश भोईर बाद. फलंदाज मंगेश भोईर बाद झालेले आहेत. स्ट्रॅटेजिकल चेंज आपण पाहिलेला आहे धानवलीच्या फलंदाजीच्या क्रमामध्ये, कारण गेले अनेक वर्ष धानवली संघ खेळताना आपण बघतो सलामीची जोडी म्हटलं की त्या सलामीच्या जोडीचा भाग मल्हारी नेहमी असायचा, परंतु मल्हारीला आता 1 डाऊनच्या पोझिशनमध्ये फलंदाजी करण्यासाठी प्रवृत्त केलेले भाग पाडलेला आहे. संघ कर्णधार ती सूचना देत आहेत. मला असं वाटतं स्वतः मल्हारी संघ नायक आहेत, त्यामुळे त्याने तर निर्णय घेतलेला आहे. पायांमधून लॉफ्ट केलेला आहे मल्हारीने. इथे दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला गेलेला आहे. याचमुळे पहिल्याच चेंडूवर बाद होत असताना संघनायक मल्हारी भोईरला आपण बघतो. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा धावफलकावर जोडल्या होत्या 24. त्यानंतर दुसरं षटक काळूराम विषय घेऊन आलेला आहे आणि तो विकेट ॲट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. याचाच अर्थ लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद. आहे का हा खरा प्रश्न आहे, कारण चाफेवाडी संघाचं त्यांची एंट्री झाली आणि हे गाणं लावलेलं आहे. खरं तर
हा फक्त एक अंदाज होता, तसं काही नाही. परंतु या मैदानाचा गेली अनेक वर्षापासून चांगला वापर चापेवाडी संघाने केलेला आहे. गेल्या वर्षीसुद्धा ते रनरअप राहिलेले आहेत आणि या मैदानात 10 सामने खेळले तर त्यापैकी 8 सामने चापेवाडी संघ जिंकतो, हा त्यांचा इतिहास आहे. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. हरिदोरे सर दोन्ही हात फैलावत आहेत, त्याचमुळे हा चेंडू इथे वाईट कॉल केला गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल, धावफलक याचमुळे पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत जर पाहिल्या तर त्या आहेत 25 अर्थात 25. 2 गडी बाद आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू मागच्या बाजूने चेंडू येतोय. काळूराम विशे ज्याच्याकडे अनेक पद्धतीची विविधता आहे आणि तीच विविधता मैदानाच्या आतमध्ये वारंवार वापरण्याचा प्रयत्न तो करत आहे. चांगली गोलंदाजी काळूराम विशेच्या वतीने होत असलेले आपण बघतो. बघा क्रिकेट कसं आहे, या अगोदरच्या काही सामन्यांमध्ये सुद्धा आपण हे चित्र बघितलेले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या की नंतरचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, तेच झालेलं आहे इकडे पण. हा फटका चांगला आहे, स्वीट स्पॉट ऑफ दी बॅटला कनेक्ट झालेला फटका आपण बघतो आणि त्याचमुळे चेंडू सीमारेषेच्या वरून निघून जातोय. हा फटका आहे दर्जेदार, गगनचुंबी षटकार. च 27 धावांपर्यंत गेलेला डाव खरं तर आपण बघत आहात आणि 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. षटक 2 संपतायत. धावपलकर धावा आपण पाहिलं तर ते आहेत 33 अर्थात 33 आणि 2 गडी बाद झालेले आहेत. भालुक संघाने नाणेफेक जिंकले आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा सुरुवातीला निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे आदर्श 11 धानिवलीला. आदर्श स्थिती आतापर्यंत आपण बघतो, चांगल्या कन्सॉलिडेट पोझिशनमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. बिकॉज आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 overs स्कोर इज 33 विथ द लॉस ऑफ 2 important विकेट. हरी भोईर इज प्लेइंग ऑन 10 while facing 4 deliveries and Sai on the ground with the contribution of 1 run. साई उजवेष्टीच्या बाहेर गेले, तिथून लॉक करण्याचा प्रयत्न करत होते. इथे आपण बघतो फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल, एका धावापेक्षा अधिक काही नाही. यावेळेस इथे आपण बघतो चांगला प्रहार होता, क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. गणेश सासे तिकडे जगदीश सासे होते. यस, फार उंच उडी मारली, त्यानंतर चेंडूला अडवलं आणि त्याचबरोबर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये फेकलं, त्याचबरोबर फेक केली गेली. फलंदाजही धावबाद होत असलेला आपण बघितला. साई बाद आहेत. बघा, एक महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला पोहोचवत आहोत. या अगोदर थोडी चर्चा झाली होती की कोणत्या संघांना कशा पद्धतीने खरं तर प्रवेश मिळाल्यानंतर क्वालिफिकेशन झाल्यानंतर फायनलकडे आगेकूच करत असताना फॉर्मॅट कोणतं वापरलं गेलेलं आहे याविषयी थोडी चर्चा होती. बघा, कानार्ले टीमने या अगोदर एक बाय स्वीकारलेली आहे, त्याचमुळे कानार्ले टीमला यानंतर कोणतीही बाई नसणार आहे. कानार्ले टीमला कोणत्याही परिस्थितीमध्ये सेमीफायनल खेळावीच लागणार आहे, हा महत्त्वाचा विषय. दुसरी गोष्ट, या 2 संघांदरम्यान जो सामना सुरू आहे त्यातील विजेता संघ आणि MS11 चापेवाडी दोन्ही संघांना फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची कसोटी इथे द्यावी लागणार आहे आणि ती कोणती आहे याचं वर्णन आम्ही हा सामना संपल्यानंतरच करणार आहोत. ते थोड्या वेळासाठी सिक्रेट राहिलं पाहिजे, याकडे आयोजकांनी लक्ष वेधलेलं आहे. त्यामुळे एक वेगळेपण तुम्हाला या स्पर्धेचं आणखी एकदा पाहायला मिळेल. रविराज ब्लास्टर्स आयोजित चेतन स्मृती चषकाचा आनंद आपण सगळेजण घेत आहात.
स्पर्धा गुरुवारी सुरू झाली, आजचा रविवार आणि स्पर्धेचा हा अंतिम दिवस. येथे फलंदाजांची हाराकिरी आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे बाद होत असताना हरीला आपण पाहिलेले आहे. या अगोदर मल्हारी सुद्धा बाद झाले होते. साईने खेळपट्टी सोडलेली आहे. त्याचमुळे खेळपट्टीवर नवीन फलंदाज गिरीश आणि त्याच्या साथीने प्रवीण हे आपण दोघे जण बघत आहोत. प्रवीण अर्थात पांड्या नवीन आलेला फलंदाज आहे. त्याचबरोबर गिरीश हा सुद्धा नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. गिरीशकडे सुद्धा खेळण्याची चांगली क्षमता आहे. तिसरं षटक सुरू आहे 34 धावा धावपलकावर. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न. उडी थोडीशी घेतली होती फलंदाजाने चेंडूच्या बाउन्सला टॅकल करण्यासाठी, तरी सुद्धा चेंडू पैचा संपर्क करता आला नव्हता. समोरच्या दिशेने खेळलेत, उंची फार मिळाली. क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत आणि त्यांचं जजमेंट अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. आणखी एक झेल इथे जगदीशच्या वतीने टिपला गेलेला आहे आणि यावेळेस फलंदाज गिरीश परतलेला आहे. आदर्श 11 दानिवली संघाचे सपोर्टर्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आदर्श चषक ज्यावेळेस सुरू असतो त्यावेळेस हे सगळे चेहरे आम्हाला बऱ्याच दिवस अनुभवायला मिळतात. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 35 पर्यंत गेलेला डाव आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज गौरव इथे दाखल झालेला आहे. केतन तयार. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू. यावेळेस पंचांनी दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणलेले आहेत, त्याचमुळे हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल, धावपलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 36 अर्थात 36. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे अर्थात या स्पर्धेचे आयोजक सगळ्या कमिटीला, सगळ्या मेंबर्सला, सगळ्या खेळाडूंना, सगळ्या स्वयंसेवकांना, सगळ्या समर्थकांना, सगळ्या पाठीराख्यांना विनंती आहे, आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जमायचं आहे आणि तेही त्वरित. वेळेचा अपव्यय करू नका. वेळेच्या बाबतीत आपण अनेकांना स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून सूचना दिलेली आहे. आता कुंपणाने शेत खायला नको, लवकरात लवकर या. समोर ठेवलेला चेंडू हेड पोझिशन लूज करतायत, त्याचमुळे चेंडूवर अंतिम क्षणाला नजर ठेवता आली नाही. लाईनमध्ये निश्चितच या चेंडूच्या फलंदाज नव्हते, त्याचमुळे हा चेंडू आलेला निर्धाव. याचबरोबर हे षटक मैदानाच्या आतमध्ये संपतंय, ज्यामध्ये केतनने धावा खर्च केलेल्या आहेत फक्त 4 आणि त्याचमुळे धावपलक पुढे गेलेल्या. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 37 अर्थात 37. 3 षटकं खरं तर इथे संपलेली आहेत. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच फेकलं जाईल. क्षेत्ररक्षण सज्ज करा JPN टीम, आपण वेळ घेऊ नका. उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सदतीस धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतात आणि 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जातोय. गोलंदाज जगदीश इकडे येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत प्रवीण भोईर अर्थात पांड्या. आता हे धावपलक कुठपर्यंत घेऊन जायचे याची जबाबदारी प्रवीणवर आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याला मैदानाच्या आतमध्ये उतरण्याची संधी मिळाली होती, परंतु एकही चेंडू खेळण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही. डावखुरे हाताचा गोलंदाज इथे फटका बसलाय. तो एंडला चेंडू जाऊन कनेक्ट होतोय. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण येतील का? नाही, ते तिथेच थांबलेले आहेत. एक धाव इकडे फक्त आणि फक्त मिळते. एका धावेने धावपलक पुढे जात असताना एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 38 अर्थात 38. प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार केला, गोलंदाजी करणारा संघ भालुक, फलंदाजीच्या बाबतीत अत्यंत मजबूत अशा पद्धतीचा तो संघ आहे. सुरुवातीच्या फलंदाजांचा आपण विचार केला तर ज्यामध्ये गणेश येतात, काळूराम, त्याचबरोबर JP असतील, त्याचबरोबर केतन असेल, ज्याबरोबर एकनाथ असतील, असे अनेक चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने या खेळपट्टीचा अत्यंत चांगला वापर केलेला आहे गौरवने आणि आणखी एकदा गौरवचा गौरवशाली फटका, षटकार.
क्रिकेट कसं असतं बघा, कधी कधी तुम्ही कन्व्हेन्शनल फटका खेळता त्यामध्ये तुम्हाला धावा मिळत नाही, कधी कधी इनकन्व्हेन्शनल शॉट खेळता तिथे धावा मिळतात. हेच झालं होतं. गौरव कंट्रोलमध्ये नव्हते परंतु षटकार आला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गौरवची खेळाडूवृत्ती आपण बघतो. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघितली जात नाही. खरं तर आवाज सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचला होता या एजचा. आणि याचबरोबर फलंदाज ज्याने अगोदर दाखवला षटकार तो झाला इथे लगेच डेर. फलंदाज गौरव बाद. येते भालचंद्र दादा बिराडे आणि त्याचबरोबर कैलासजी धस. दोन वेगवेगळी टोकं एकत्र आलेली आहेत. आपलं सहर्ष स्वागत. 44 रन्स ऑन दी बोर्ड. 44 धावा धावपलकर आहेत. 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस पूल केलेला आहे. नव्याने आलेले फलंदाज आपण वामन भोईर बघत आहोत. गेली अनेक वर्ष आदर्श स्पोर्ट्स धानोली बरोबर जोडलेलं हे नाव आहे आणि अनुभव खूप आहे फलंदाज वामन यांच्याकडे. यांची अगोदरची जर कारकीर्द आपण पाहिली तर फलंदाजी चांगली राहायची, गोलंदाजी सुद्धा करायचे, परंतु अलीकडे या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये तितकी जास्त संधी मिळत नाही. 45 धावा धावपलकर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच इथे त्यांचा स्टान्स बदलतायत. बघा भालुक संघ ही स्पर्धा तुम्ही गेली अनेक वर्षापासून खेळता. या अगोदर तुम्ही अनेक सामने जिंकलेले आहेत. वाईटसाठी रिव्ह्यू नाही त्यामुळे प्रेशराईज करू नका विनंती आहे. यस जेपी आपल्याला निर्णय स्वीकारावा लागेल. एखाद्या स्पर्धेत ज्यावेळेस तुम्ही 3-3 सामने जिंकता त्यावेळेस त्या स्पर्धेतील नियम तुम्हाला सुपरिचित होत असतात. यावेळेस ऑनड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आलेले आहेत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न घातक ठरू शकतो नाही. यावेळेस 2 धावा इथे खरं तर योग्य रीतीने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धानिवली हरिपाठ मंडळातील सदस्य हरिभक्त परायण यांचंही इथे आगमन झालेलं आहे. विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न होत असताना या स्पर्धेचा आनंद घ्या. अत्यंत सुरेल आणि गोड गळा त्यांचा आहे. आपल्या गावातील संघाला बॅक करण्यासाठी इकडे आलेले आहेत. क्रिकेट हे असंच आहे. यावेळेस समोरच्या दिशेने प्रवीण अर्थात पांड्याचा हा कडक प्रहार. KDK षटकार. KDK हा शब्द प्रयोग खरं तर भिवंडीतील आमचे समालोचक मित्र सुनील पवार सर यांचा आहे आणि तो मुद्दाम मी त्या शब्दाचा प्रयोग केला. याचं कारण असं आहे की आदर्श 11 धानवली आयोजित आदर्श चषक जेव्हा जेव्हा आयोजित झालाय तेव्हा तेव्हा सुनील पवार सर तिकडे समालोचनासाठी त्यांना आपण ऐकलेलं आहे आणि त्याचमुळे KDK या पद्धतीने शब्दांचा वापर केला. कडक षटकार आला होता त्याचमुळे ते सत्र पहिलं संपलंय, ज्यामध्ये धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या 54 आणि 55 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल पराग वॉरियर्स भालुक. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर धाडायचे इथे पराग वॉरियर्स. भालुक 54 धावा बनलेत. 55 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचे. सामना जिंकून उपांत्य फेरीत जाण्यासाठी आणि हा सामना आहे उपांत्य फेरीचा. काय मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एंट्री गेटला आहेत. विनंती असेल या आमचं मुख्य व्यासपीठ खूप प्रशस्त आहे. इकडे बसून आपण या सामन्याचा आनंद घ्या. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत.
स्कोरर म्हणून या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अनेक स्कोरर मी अनुभवलेले आहेत. बंटीचंही हस्ताक्षर अत्यंत चांगलं होतं. सुरुवातीला ते थोडं तितकं वाटत नव्हतं, परंतु जसे जसे बंटी स्कोरबोर्डवर पेन फिरवत गेले तसं तसं त्यांचं हस्ताक्षर सुवाच्य बनत गेलं. आणि आत्ताच ज्यांच्या हस्ताक्षरामध्ये खरं तर हे स्कोरबोर्ड आम्ही बघत आहोत, अजित रघुनाथ तुपे, चांगला हस्ताक्षर आहे. खरं तर सुंदर हस्ताक्षर हा तुमच्या आयुष्यातील एक वेगळा दागिना असतो. गुड हँडरायटिंग इज ए काइंड ऑफ ऑर्नामेंट असं म्हटलं जातं. अजितचंही स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये खेळताना त्याला आम्ही बघितलं आणि खेळत असताना समजलं की रघुनाथ तुपे यांचे ते सुपुत्र आहेत. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट, समजूतदारपणाचं क्रिकेट अजित खेळला. सुरुवातीला संयमच त्याला दाखवायचा होता. ती टाइम ऑफ डिमांड होती, डिमांड ऑफ टाइम होती, सॉरी, काळाची गरज होती. परंतु शेवटच्या चेंडूवर समोरच्या दिशेने ब्लॅक स्क्रीन एंडच्या जवळून जाणारा चौकार अजितचा अत्यंत चांगला राहिला होता. 55 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. या स्पर्धेवर करडी नजर ज्यांची आहे असे RD अर्थात रमेश धस सर यांचंही आगमन झालेलं आहे. या स्पर्धेत अनेकांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. स्पर्धा अंतिम चरणामध्ये जात आहे, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतले त्यांना खरं तर आपण त्या मेहनतीची पोचपावती म्हणून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा उल्लेख चांगल्या शब्दामध्ये निश्चितच करणार आहोत. शब्दांचीच उमगे भाषा, शब्दांचे बोलणे, अनायाशे मी शिंपित जातो शब्दांचे चांदणे, अशा पद्धतीची चारोळी खूप वर्षापूर्वी माझ्या वाचनात आली होती आणि आजही ती मी संग्रहित करून ठेवलेली आहे. शब्द हे माध्यम अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर आपण इथे काय झालेलं आहे, फलंदाज धावबाद. खरं तर आपण ज्यावेळेस शाळेमध्ये शालेय वयामध्ये शिकत असतो, शाळेमध्ये जात असतो, त्याचबरोबर इयत्ता 10वी किंवा 11वी 12वीमध्ये शिकत असताना निबंध लेखन हा अत्यंत महत्त्वाचा तिकडे विषय असतो व्याकरणीय दृष्ट्या. आणि त्यामधून त्या निबंध लेखनामध्ये बऱ्याचदा हा विषय आलेला होता की तलवार श्रेष्ठ की पेन. काही मान्यवरांचं खरं तर इथे आगमन होत आहे. रमेशजी कुर्ले साहेबांचं आगमन या मुख्य व्यासपीठावर होत आहे. मसा परिसरातील एक अत्यंत नामवंत प्रतित यश अशा पद्धतीचे उद्योजक आणि आणखी एक असं व्यक्तिमत्व की जे गोड स्वभावाचे धनी आहेत. आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत याला फार मोठं महत्त्व आहे आणि तो आनंद अनेकांना देण्याचं काम रमेशजीने गेले अनेक वर्ष केलेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आपण अगोदर छेडलेला विषय यानंतर चर्चेला घेऊच. मैदानाच्या आतमध्ये सामन्याचं दुसरं सत्र सुरू झालेलं आहे. पहिल्याच चेंडूवर बिघडलेला ताळमेळ आपण पाहिला आणि तो नडला एका फलंदाजाला, अर्थात फलंदाज गणेश परतलेले आहेत. केतन साठीचा हा जवळजवळ आभाळातून फेकलेला चेंडू होता. इतकी उंची या चेंडूवर मिळाली होती. पंच लगेचच त्यांचा एक हात समांतर अवस्थेमध्ये आणतायत आणि हा चेंडू वाईट नो घोषित केला जात आहे. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. नो+1. खरं तर 2 धावा इकडे मिळतील. धावपळक हळवारपणे पुढे जात असलेलं आपण बघू शकू. बघा, फ्री हिट चेंडूवर तुम्हाला क्षेत्ररक्षणाची रचना बदलवता येत नाही, परंतु त्याची इंटू ब्रॅकेट आपण बघितलं की एक कंडिशन असते की जर स्ट्राईक चेंज झाली नाही तर तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलवता येत नाही, परंतु स्ट्राईक जर रोटेट झाली तर तुम्ही ते करू शकता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कॅज्युअली प्लेड बाय द बॅट्समन. यस, एज अँड टेकन बाय गिरीश अँड वन मोर विकेट गोज डाऊन. काळूराम विषय डिपार्ट्स. धन्यवाद. 2 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघतो आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत.
2 धावांवर गेलेला डाव आपण बघतो. 2 गडी आतापर्यंत बाद आहेत आणि बाद होणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये अत्यंत दर्जेदार कामगिरी केली होती फलंदाजीमध्ये. त्याचमुळे क्रिकेट आपण म्हणतो की जसं जसं तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये नॉकआउट स्टेजेसच्या सामन्यामध्ये एक एक सामना जिंकत जाता तसे तसे त्या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे जाता. परंतु मग दबाव जो आहे तो वाढत जातो आणि तो दबाव एकदा वाढला की तुमच्यावर तो प्रेशर टाकत असतो आणि त्यातून मग तुमच्याकडून अनेक चुका घडत असतात. इथेही चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळाला. समालोचन कक्षाच्या मागे अधिकचा आवाज येत आहे अशा पद्धतीची सूचना मिळते. त्यामुळे सगळ्यांना विनंती थोडं शांततेचं सहकार्य द्या. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक मंगेशच्या अगदी पुढ्यात येऊन चेंडू पडतोय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चेंडू डायव्हर्ट झाला नव्हता. कधी कधी अशा पद्धतीच्या क्षेत्ररक्षणातून चेंडू डायव्हर्ट होत असतो. गणेशजी मार्के यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून मिळालेली आहे. गणेश तुमचंही स्वागत. त्याचबरोबर बंटी यांचे छोटे बंधू त्यांचं नाव मला ज्ञात नाही रुपेश यस आपलंही स्वागत. डाबे एसटीच्या बाहेरून इथे ऑनसाइडला फटका खेळवलाय क्षेत्ररक्षक वामन भोईर यांच्यासाठी. इथे हा चेस आहे. अंतिमतः चेंडू फार मोठा अंतर देत असताना सीमारेषा गाठतोय आणि हा चौकार. बघा हा सामना इथे जर धानिवली संघाला जिंकायचा असेल तर त्यांच्यासाठी अडसर भरपूर आहेत. परंतु एका अडसराचा जर विचार केला तर त्यांना केतन नावाच्या फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये ॲज अर्ली ॲज पॉसिबल म्हणजे अगदी तत्पर राहून फार लवकर पोहोचावं लागेल. कारण केतन काय करू शकतो याचा अंदाज गेले अनेक वर्षापासून आपण घेतलाय. इथे काय घडलेलं आहे झेल तर टिपलेला आहे. आता उर्वरित कामगिरी आहे पंचांची आणि पंच लगेच टेक्निकल सपोर्ट डिमांड करतायत. इथे कसोटी असणारे आता तिसरे पंच मंदार राणे सरांची टेक्निकल सपोर्ट इथे डिमांड केला गेलेला आहे. झेल अप्रतिम झाला होता. खरं तर एका हाताने झेल टिपला होता. डायव्हिंग एफर्ट आपण पाहिला. या स्पर्धेमध्ये अनेक असे क्षेत्ररक्षक आपल्याला मिळालेले आहेत की ज्याने या पद्धतीने अशक्य झेल घेतलेले आहेत. रिझल्ट कोणताही असू दे या क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या. जी कमिटमेंट या क्षेत्ररक्षकाने दाखवलेली आहे ती कमिटमेंट या स्पर्धेला आणखी उंचावर घेऊन जात आहे. हरी भोईर अर्थात धानिवली गावचं एक अत्यंत अनुभवी अशा पद्धतीचं नाव. आदर्श धानिवलीच्या जे नेहमी मागे उभे राहिलेले आहेत त्याने आधार दिलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचं क्षेत्र सुद्धा त्यांचं तेच आहे. एसटी रक्षकाच्या अगदी जवळ म्हणजे फलंदाजाच्या मागे. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अशा पद्धतीने एक भावगीत आपल्याला माहिती आहे. या स्पर्धेत मंगेशचा रोलही असाच राहिलेला आहे. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत आणि मैदानी दोन्ही पंच एकत्र आलेले आहेत. खरं तर त्याच पद्धतीने घडलं होतं. 8 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. 10 क्रिकच्या वतीने या स्पर्धेत थेट प्रक्षेपण अत्यंत चांगल्या रीतीने आपण सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे. कन्क्लुझिव्ह एव्हिडन्सेस इथे प्राप्त झालेले आहेत आणि केतनला या गोष्टीचं खरं तर त्याची चाहूल त्याला मिळाली आणि याचबरोबर एक अत्यंत दर्जेदार झेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल टिपलेला आहे हरी भोईरने आणि इथे महत्वाचा आणि मोठा फलंदाज केतन विशेबाद. एका पाठोपाठ एक 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे इथे बाद झालेले आहेत. बघा ज्यावेळेस परिस्थिती अनुकूल असते त्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करता याला तितकं महत्त्व उरत नाही. प्रतिकूल परिस्थितीमधून जर तुम्ही चांगला खेळ दाखवला तर तुमचं कॅरेक्टर रिव्हील होत असतं आणि एक प्रोडक्ट म्हणून तुम्ही जगाच्या समोर येत असता. आता जे नाव मिळालेलं आहे वंडर बॉय ऑफ मुरबाड या फलंदाजाला की जो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे JP अर्थात जयेश मोरे त्याला मिळालेल्या त्या संबोधनाला इथे जागावं लागेल आणि तीच ही योग्य वेळ आहे.
आपल्याला असणारं आपलं ज्ञान, त्या ज्ञानाचं योग्य उपयोजन मैदानाच्या आतमध्ये करण्याची नामी संधी फलंदाजाकडे आहे. आणि स्ट्रायकिंग याला बॅटर खरं तर आपण बघतो यावेळेस जगदीशकडे सुद्धा चांगल्या क्षमता आहेत. मंगेशचं षटक क्रमांक 2. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू खाली येतील. प्रवीण उपस्थित आहेत आणि इथे काय घडलेलं आहे. प्रवीण सारख्या चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून ही अपेक्षा नसेल, परंतु क्रिकेट असा खेळ आहे जिकडे जर तरला थारा नसतो. क्रिकेटमध्ये कल्पनाविलास चालत नाही. क्रिकेट हा वास्तववादी खेळ आहे. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही, किंतु परंतु क्रिकेट में चलता नाही अँड देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट. त्याचमुळे क्रिकेट हे वास्तववादीपणे राहून डोळसपणे खेळला जाणारा खेळ आहे, जिकडे तुम्ही प्रत्येक पाऊल हे शहाणपणाचं टाकणं गरजेचं असतं. यावेळेस एज लागली. इथे गिरीश भोईर चुकतायत. वारंवारचे 2 चेंडू वारंवारच्या 2 फलंदाजांना नामोहरम करण्याचं काम मंगेश यांनी केलं होतं. आजचा दिवस मंगेश यांनी सुद्धा चांगला वापरलाय, कारण फलंदाजी मंगेशची अत्यंत चांगली राहिलेली आहे. गोलंदाजीतही मंगेशने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. बघा, क्रिकेटच्या एका संघामध्ये 11 खेळाडू असतात. प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका योग्यपणे माहीत असते, परंतु ती बजावतो कोण किती चांगली यावर मग तुमचं क्रिकेटच्या युनिटचं भवितव्य अवलंबून असतं. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे, हुक केलेला आहे आणि बॅटर जेपीचा हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सरळ लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. 2 चेंडूंवर 2 फलंदाजांना मिळाली जीवदानं आणि इथे जेपी आता त्वेषाने फलंदाजी करतील. हा षटकार. परंतु या सामन्यातील विजेता संघ आणि चाफेवाडी यांच्यासाठी एक अनफोल्ड स्टोरी आहे. यांच्यासाठी एक वेगळं टास्क आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जे टास्क मिळाले फलंदाज जेपीला, ते योग्य रीतीने इथे तो करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जबाबदारीची जाणीव आहे आणि तिचं योग्य निर्वहन केलं जातंय जेपीच्या वतीने. आणखी एक त्याचा दर्शनीय फटका, चौकार. च 19 धावा धावपलकावर जोडले गेलेले आहेत. 4 चेंडूंमध्ये 11 धावांची पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट हा अत्यंत वर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण हा सामना जिंकण्यासाठी 55 बनवायचे आहेत. आतापर्यंत 20 बनलेले आहेत. आणखी 35 ची गरज आहे. 8 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. जेपी मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत उपस्थित आहे तोपर्यंत प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर खिळून राहतील. प्रेक्षकांचं मनोरंजन इथे निश्चितच होईल. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके इथे वाढतील. ज्या पद्धतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जेपीवर या सामन्याचा रिझल्ट पूर्णपणे अवलंबून आहे असंही खरं तर आपण इथे भाकीत करू शकतो. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार असलेला आपण बघतोय. पुन्हा एकदा मंगेश वळतायत. बेग युअर पार्डन. इक्वेशन विषयी तुम्हाला यानंतर सूचना देऊ. जे इक्वेशन आमच्या मॉनिटरवर होतं ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं. इक्वेशन थोडं वेगळे आहे. जेपी धावा बनलेल्या आहेत 20. 35 धावांची गरज आहे आणि 13 चेंडूंचा खेळ शेष आहे. या सूचनेकडे लक्ष द्या. 13 मध्ये 35 अशा पद्धतीचं समीकरण. करेक्शन पुन्हा एकदा केलं जात आहे. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावपलकावर. सगळ्यांनी जरा डोळे उघडून व्यवस्थित लक्ष द्या मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस हा फटका आणखी एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रोड्यूस झालेला पाहायला मिळतो. आणखी एकदा चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचवला जातोय फलंदाजाच्या वतीने. जयेश चांगले खेळत आहेत, चांगला टच त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक फटका चांगला, आणखी एक धडाकेबाज चौकार. एक म्हण आहे, साईच्या वतीने तिसरं षटक हाताळलं जात आहे. त्या म्हणीवर आपण त्यानंतर चर्चा करू. समोरच्या दिशेने फटका खेळलेत. बॅटर जगदीशचा हा इथे तडाखा, लांबच लांब आणि दूरच दूर जाणारा हा लांब पल्ल्याचा मोठा षटकार. या बेसीचा आपण बघतो उजव्या यष्टीच्या बाहेरचा खरं तर चेंडू इकडे आतमध्ये वळून खेळला जातो. खरं तर ती म्हण होती वड्याचं तेल वांग्यावर, अशा पद्धतीची मराठीची ती म्हण होती. म्हणजे दुसऱ्याच्या चुकांमुळे खरं तर तिसऱ्यालाच भलत्यालाच कोणाला तरी शिक्षा मिळते, अशा पद्धतीने त्याचा मतितार्थ आहे. तेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. चाफेवाडी संघ आपणास विनंती, आपण लगेचच समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला लगेचच जमायचंय. समालोचन कक्षाच्या समोर संपूर्ण संघ. मेगा फिनालेसाठी ज्या गोष्टी अनफोल्ड आहेत, जे सिक्रेट आम्ही ठेवलेले आहे, ते तुमच्या समोर इथे रिव्हील केले जाईल. त्यामुळे संपूर्ण स्क्वॉड इकडे या. आणि या दोन संघांदरम्यान जो सामना सुरू आहे त्यातील विजेता जो संघ आहे त्याने मैदानातच थांबायचं आहे. क्षेत्ररक्षण करताना इथे चुका भोवलेल्या आहेत धानिवली संघाला, आणि अगदी सहज साधं सोपं क्षेत्ररक्षण तिकडे करण्याची संधी होती मंगेशला, परंतु त्या संधीला त्याला वापरता आलं नाही. आणि प्रेशराइज सिच्युएशन मध्ये आणखी एकदा तणाव आणि दबाव आपल्याला पाहायला मिळेल. तो आदर्श धानिवलीकडे झुकत असलेला आपण बघत आहात हा चौकार. धावपलकावर एकूण बनवायचे आहेत 55, म्हणजे 21 ची आणखी गरज आहे. यावेळेस इथे फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. चांगला चेंडू फुल लेनचा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक गिरीशच्या हातामध्ये जाऊन तो स्थिरावतोय. याच डावामध्ये 3 ते 3 झेल दरम्यान इकडे सुटलेले आहेत, 3 ते 4 झेल, आणि ते सुटलेले झेल आता जखमेवर मीठ लावल्याप्रमाणे अत्यंत वेदनादायी ठरत आहेत आतापर्यंत. खरं तर सामन्याचा रिझल्ट अजून आला नाही, परंतु ज्या पद्धतीने सामना पुढे सरकलेला आहे, आणखी 15.75चा रिक्वायर्ड रन रेट आहे. 8 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, साईची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे. आणखी एकदा जेपीला त्याने शांत ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. एक चेंडू आता जो उरेल त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. बऱ्याचदा आमचे समालोचक मित्र
1 या आकड्यावर बोलत असतात परीक्षेमध्ये, ज्याला 34 मिळतात आणि रिचेकिंगमध्ये पुन्हा एकदा 35 मिळतात, तो एक गुण त्याच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर एखाद्या इलेक्शनमध्ये पुन्हा मतमोजणी केली जाते आणि तिथे एका मताने विशिष्ट उमेदवार निवडून येतो, त्या एक मताला अत्यंत फार मोठी किंमत आहे. इथे वेळेला किंमत द्यावी लागेल. पंचांच्या वतीने ही ऑफिशियल वॉर्निंग मिळालेली आहे. त्यामुळे चर्चा बाजूला 7 चेंडू आणि गरज आहे इथे 20 धावांची. 7 मध्ये 20, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. बघा, तुम्हाला फलंदाजापासून जर बचाव करायचा असेल तर त्याच्या डोळ्यात डोळे घालता आला पाहिजेत, नजरेत नजर मिळवता आली पाहिजे आणि चांगली गोलंदाजी करता आली पाहिजे. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट चेंडू हाताळून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकत नाही. वाईट आला की अतिरिक्त 1 धाव मिळणार आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 36. यावेळेस इथे आपण बघतो आणखी एक फुलरलेनचा चेंडू आहे, 1च धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाही आणि याचबरोबर शेवटचं षटक उरणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची गरज असणार आहे आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर असणार आहे जगदीश. दोन्ही संघांकडे सामना समान झुकलेला आहे. 18 धावांचा विचार केला तर त्या जास्त धावा असतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर JP अर्थात वंडर बॉय ऑफ मुरबाड मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. भालुक संघाच्या वतीने जगदीश सुद्धा चांगले खेळलेले आहेत, त्यामुळे 18 धावा पाहिजेत आणि 37 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. बघा, पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, दुसऱ्यामध्ये आलेल्या आहेत 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या आपण बघितल्या त्या 14. त्याचमुळे 15 आणि 14 झाल्या 29 आणि अधिक 8 घेतल्या तर झाल्या 37. त्यामुळे काउंटिंग अगदी बरोबर आहे आणि बनवायच्या आहेत 55. त्यामुळे 6 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण आहे. आता या षटकामध्ये खरा सामना आहे. या सामन्यातील अगोदरच्या 7 षटकामध्ये काय झालंय ते आता विसरावं लागेल. भूषणजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे आणि भूषण भोईर यांच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे गिरीश बांगारा. अजून आम्हाला ते दिसत नाही, कदाचित आले असतील तर या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर चाफेवाडी संघाचं आगमन झालेलं आहे. विजेत्या संघाला विनंती, आपण मैदानातच थांबायचं आहे. तुमच्यासाठी एक सिक्रेट आहे, ते यानंतर आम्ही रिव्हील करू. 6 चेंडू आणि 18 धावा. काय घडेल काय बिघडेल, बॅटल इंटरेस्टिंग. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जगदीश. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे स्ट्राईक रोटेट केली गेलेली आहे, परंतु त्यासाठी समर्पण मिळालेलं आहे ते जगदीशचं. स्वतःच्या विकेटचं इथे सॅक्रिफाईस त्यांनी केलेलं आहे आणि फलंदाज जगदीश धावबाद. फटका बघा आणि बघत राहा. वंडर बॉय ऑफ मुरबाड अर्थात JP च्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका, संघर्षाचा एल्गार हा षटकार. अत्यंत सहकार्य वृत्ती जोपासणारं हे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटसाठी सर्व काही वर्षापूर्वी एक मालिका असायची, ती कोणत्या चॅनलवर मला माहित नाही, तुझ्यासाठी काही पण. त्या पद्धतीची आठवण काही व्यक्तिमत्वांकडे बघितल्यानंतर मला होते. झी मराठी, यस, अजितने लगेचच माहिती दिली. त्यामुळे क्रिकेटसाठी काही पण ही टॅगलाईन आहे भूषण आणि गिरीश यांची. इक्वेशन काय याकडे नजर देऊया. 4 चेंडू आणि 12 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर JP आतापर्यंत चांगले खेळले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. पांड्या
4 मध्ये 12. हा चेंडू मिस्ड बाय अ व्हेरी लिटिल मार्जिन. फलंदाजाची बॅट, फलंदाजाचा पॅड, त्याचबरोबर एसटी, या तिन्ही गोष्टींमधून चेंडू सरळ गिरीश यांच्याकडे आलेला होता. अत्यंत चांगली गोलंदाजी. 1 तेरी तो 1 मेरी. 4 दिवस सासूचे, उर्वरित 4 दिवस सुनेचे. हा सामना आता इथे चुरशीचा बनलेला आहे. 3 चेंडू येणं शेष आहेत. 12 धावांची गरज आहे. आक्रमकतेकडे वळावं लागेल. चौकार षटकार शोधावे लागतील. जेपीला समोर ठेवलेला चेंडू, एसटी रक्षकाने चेंडूला चेक केलेला आहे. त्याची गती कमी केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक समोर आले. दुसऱ्या धावेचा एकमार्गी प्रयत्न. 1 धाव की 2 धावा हे पाहावं लागेल. आणि जे हँड ग्लोव्ज इथे एसटी रक्षकाने वेअर केलेले आहेत त्याचा फायदा तुम्हाला बहुतेक मिळत असेल, परंतु तोटाही होऊ शकतो. आणि तो कसा याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आता इथे आलेला आहे. व्यवस्थितरित्या थ्रो करता आला नाही इथे गिरीशला. आणि याचबरोबर धावफलक पुढे गेलेले आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 45 आणि 2 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. अशक्य असं काही नसतं. शक्य करण्याची दुर्दम इच्छाशक्ती पाहिजे. कोण असेल नायक, कोण ठरेल खलनायक. महत्वाचा चेंडू 2 मध्ये 10 यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे. पाहायचं इथे सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे ते म्हणजेच प्रवीण अर्थात पांड्याचं लढा इथे जो दिलेला आहे फलंदाज जेपी अर्थात जयेश मोरेने, तो लढा कुठेतरी आता अयशस्वीतेच्या मार्गावर निघालेला आहे. बघा क्रिकेट म्हटलं की ज्यामध्ये हार जीत आपल्याला पाहायला मिळेल. जय पराजय क्रिकेटच्या 2 बाजू आहेत. परंतु क्रिकेट खेळत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या खरं तर ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीना एका वेगळ्या खरं तर विश्वामध्ये घेऊन जात असताना सामना तुम्हाला खेळता आला पाहिजे. जरी तुम्ही हारलात तरी तुमचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये वाघाप्रमाणे झुंज देण्यासारखं असलं पाहिजे. आणि तीच कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये भालुक संघाने निश्चितच दिली. जेपी अत्यंत चांगले खेळले. बघा एका मॅनामध्ये 2 तलवारी कधी राहत नाही. त्या पद्धतीने एका सामन्यामध्ये 2 संघ कधी विजयी होणार नाहीत. शेवटचा चेंडू इथे फेकला जाईल आणि 9 धावांची गरज आहे. सामना इथे भालुक संघाला जर जिंकायचा असेल तर ते पूर्णपणे हातात आहे आता प्रवीण अर्थात पांड्याच्या. कमी गतीने हाताळलेला चेंडू, याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे. दानिवली संघाने सामना दानिवलीने जिंकला. कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. सपोर्टर्सला विनंती आहे. यानंतर आपण आयोजकांच्या वतीने एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहोत. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.